नमस्कार. संवाद प्रतिवादमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. 2024च्या लोकसभा निवडणुकीला प्रचंड रंगत आलेली आहे. प्रचाराला प्रचंड वेग आलेला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मातब्बर नेते कोल्हापुरात येऊन गेलेले आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून संजय मंडलिक तर महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहे. खरं तर ही निवडणूक इतकी लक्षवेधी बनलेली आहे की या निवडणुकीचा अंदाज अजूनही भल्याभल्यानं येत नाही आहे. प्रत्येक उमेदवार जरी म्हणत असला की माझा विजय निश्चित आहे, तरी मला असं वाटतं की जोपर्यंत या निवडणुकीच्या मतमोजणीपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत कुणालाही छातीडोकपणे सांगता येणार नाही. मात्र गेल्या काही वर्षात मला असं नेहमीच वाटतं की आता निवडणुकीचा प्रचार ही केवळ एक औपचारिकता राहिलेली आहे किंवा एक पारंपरिक पद्धत राहिलेली आहे. कारण आता केवळ फोन स्मार्ट झालेला नाही आहे, तर जनता सुद्धा स्मार्ट झाली आहे. त्यामुळं कोणत्या पक्षाला निवडून द्यायचं, कोणत्या उमेदवाराला निवडून द्यायचं हे लोकांनी मनात ठरवलेलं असतं. केवळ 1 महिन्याच्या प्रचारावरती काही होत नाही, तर त्या पक्षाचे प्रमुख कोण आहेत, त्या पक्षाची कामगिरी काय आहे किंवा जो उमेदवार आहे त्याची क्षमता काय आहे, तो लोकसभेमध्ये कोणते प्रश्न मांडू शकतो, त्याची आकलन शक्ती काय आहे, या सगळ्याचा विचार करून जनता मतदान करत असते. त्यामुळेच आता जनता सुद्धा स्मार्ट झाली आहे. त्यामुळे जनतेला गृहीत धरणं आता योग्य ठरणार नाही. या पार्श्वभूमीवरती आज कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक आपल्या सोबत आहेत. मी स्टुडिओमध्ये संजय मंडलिक यांचं स्वागत करतो. नमस्कार जयदत्त. नमस्कार. सुरुवातीलाच मला तुम्हाला विचारायचे की या निवडणुकीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी निश्चिती होत नव्हती. म्हणजे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून जेव्हा शाहू महाराजांचं नाव महाविकास आघाडीकडून आलं त्यावेळेला संजय मंडलिक यांना उमेदवारी मिळेल की अन्य कोणाला तरी उमेदवारी मिळेल याबद्दल साशंकता होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संजय मंडलिक गेल्या 5 वर्षामध्ये संपर्कहीन होते, ते फारसे भेटत नव्हते असा तुमच्याबद्दल आरोप होत होता. त्याबद्दल काय सांगाल? यावेळची निवडणूक ही इंडिया आघाडी विरुद्ध NDA आहे. आणि NDAमध्ये घटक पक्ष असलेले शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RP अलीकडच्या बदललेल्या राजकारणाने समीकरणं बदललेले आहेत. आणि हे पक्ष सामील झाल्यामुळं प्रत्येक पक्षाला असं वाटत होतं की आपल्या पक्षाला ती उमेदवारी मिळावी. आणि महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं उमेदवारांची निवड झाली त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्षाच्या सक्षम उमेदवारांची अतिशय काळजीपूर्वक त्यांनी छाननी केली, अभ्यास केला. सगळ्या निकषावर बसल्यानंतरच सगळ्यांना उमेदवारी दिली गेली. आता विशेषतः आमची निवडणुकीचे आम्ही उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. अजून ज्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरायचे आहेत तिथंसुद्धा अजून संभ्रमावस्था आहे. याचा अर्थ महायुतीतले घटक पक्षाचे नेते प्रत्येक ठिकाणी यशस्वी होणारा उमेदवार, योग्य उमेदवार निवडतात. आणि मला वाटते माझी उमेदवारी NDAने निवडली, महायुतीने निवडली, याचा अर्थ सर्व निकषावर तपासून माझी उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे कदाचित थोडासा उशीर झाला असेल. पण मग त्यावेळी म्हणत होते की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुमच्या उमेदवारीसाठी प्रचंड प्रयत्न केले, प्रतिष्ठा पणाला लावली, पण तुमच्या रिपोर्ट कार्डमध्ये थोडेसे मार्क कमी पडत होते. त्यात तथ्य आहे का? हा रिपोर्ट कार्ड तयार करणारा शिक्षक कोण आहे मला माहीत नाही. मी प्राध्यापक आहे. आणि रिपोर्ट कार्ड तयार करणारे कोण होते? खरं म्हटलं तर ज्यांनी निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न काही दिवसामध्ये केला त्यांनी रिपोर्ट कार्ड बरोबर तयार केला असेल तर मी खरोखरच त्यात फेल जाणार. पण चांगला होकारात्मक विचार करणारी जी मंडळी होती त्यांनी मात्र मला त्या सगळ्या रिपोर्ट कार्डमध्ये सुद्धा पास केलं होतं. आज सुद्धा प्रचाराच्या निमित्ताने मी जिथं जातो आहे तिथं लोक भरभरून मला प्रतिसाद देत आहेत. याचा अर्थ जे निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट केलं होतं ते चुकीचं होतं. गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही नेमकी काय कामं केली? कारण लोकांना असं वाटते की मंडलिक साहेब हे आम्हाला संपर्कात नाही आहेत. आता तुम्हीच सांगा की गेल्या 5 वर्षामध्ये तुमचं रिपोर्ट कार्ड काय आहे? 5 वर्षामध्ये जेव्हा मी पहिल्यांदा विजयी झालो आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर काही दिवसांना 4 महिन्यांनी विधानसभेची झाली. पण पहिल्याच अधिवेशनाला मी ज्यावेळी गेलो त्यावेळी कोल्हापूरमध्ये अतिवृष्टी झाली. आणि अधिवेशनातून पहिल्यांदा मी ज्यावेळी माहिती घेतली की कोल्हापूरला पूर आलेला आहे, त्यामुळे पहिल्याच पुरामध्ये मी दिल्लीहून अधिवेशनातून आलो. आणि कोल्हापूरला येत असताना तिथल्या कोल्हापूरचा नॅशनल हायवेसुद्धा पाण्याखाली बुडाला होता. पण NDRFच्या बोटीतून मी कोल्हापूरला आलो. जिथं जिथं पाणी साठलेलं आहे, विशेषतः कोल्हापूरचा बापट कॅम्पसारखा भाग असेल, शेवपर्यंत कुंभारगल्लीसारखा भाग असेल, पंचगंगा तालमीजवळचा भाग असेल, या सगळ्या विभागात पाहणी केली. चिखली, आंबेवाडी तर नेहमीच पाण्याखाली जाते. त्या ठिकाणी जाऊन आम्ही प्रत्यक्षात पुरामध्ये जाऊन लोकांना मदत केली, त्यांचं पुनर्वसन केलं. पुनर्वसन करत असताना त्यांना पुनर्वसनाचं काम केलं. त्यावेळी जे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा होते आणि आत्ताचे मुख्यमंत्री असलेले त्यावेळी नगरविकास मंत्री होते, शिवसेनेचे प्रमुख नेते होते. त्यांनी फक्त मदत न पाठवता प्रत्यक्ष माझ्यावरती पुरामध्ये तिथं होते. आपण एकनाथ शिंदे साहेब फक्त मतं मागायला येत नाहीत, तर या अशा अडचणीच्या वेळीसुद्धा येतात. त्याचा अनुभव मी घेतलेला आहे.
आणि म्हणून त्यांनी मदत नुसती दिली नाही, जवळजवळ 8-10 ट्रक भरून संसारापैकी साहित्य त्यांनी आणलं, डॉक्टर्स आणले आणि पुराच्या काळामध्ये कोल्हापूर असेल, आमचा शिरोळ असेल, या भागामध्ये 10 दिवस त्यांनी मुक्काम ठोकला होता. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की या निवडणुकीमध्ये तुम्ही असाल किंवा तुमचे नेते असतील हे प्रत्यक्ष ग्राउंडवरती फील्डवरती उतरून काम करता, म्हणजे हा तुम्हाला कोणाला सूचक इशारा आहे का? नाही नाही, मी कुणाला सूचक इशारा नाही, पण मी जे केले ते मला मांडण्याचा अधिकार आहे. बरोबर. आणि म्हणून मी स्वतः पुरामध्ये होतो हे लोकांना माहिती आहे. आणि 1 वर्ष पूर आलं नाही, सलग 2 वर्ष पूर आलं. या दोन्ही वर्ष 2019 आणि 2021 21 दोन्ही वेळेच्या पुरामध्ये मी हे काम केलेलं आहे. आणि म्हणून लोकांना खासदारांच्या माध्यमातून जेवणसुद्धा मी पुरवलेलं आहे. ही सगळी कामं केली. ते एक सामाजिक कार्यकर्ता, खासदार म्हणण्यापेक्षा सामाजिक कार्यकर्ता, सामाजिक भान असल्यामुळे केलं. आणि हे काम मी नेहमीच करतो आहे. पण मला तेच विचारायचं आहे की तुम्ही हे सामाजिक काम म्हणून केलं, खासदार म्हणून गेल्या 5 वर्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासाठी किती निधी आणला, कोणती कामं झाली? खासदारमध्ये म्हणून मी ते आपल्याला सांगतो. आता ओघारविषयी येईल. पहिल्या 2.5 वर्षामध्ये अत्यंत अडचणी आल्या, त्यामध्ये मी पुराचा दोन्ही उल्लेख केला. राजकीय स्थित्यंतर झालं, महायुती म्हणून मी विजयी झालो. आणि नंतरच्या काळामध्ये आमच्या नेते उद्धवसाहेबांनी विचार बदलला, त्यांनी महायुती सोडली आणि महाविकास आघाडी जन्माला घातली. ते तर मुख्यमंत्री झाले. खरं म्हटलं तर त्या काळामध्ये आम्हाला भरभरून निधी मिळायला पाहिजे होता राज्य शासनाच्या वतीनं, पण उद्धवसाहेबांना ग्रामीण भागांच्या प्रश्नांची जाणीव नाही. आणि मग ते नेहमी म्हणायचे, तुम्हाला निधी पाहिजे तर कोल्हापूर शहराला देतो. मी त्यांना सांगायचं, साहेब एक शहर आहे पण माझ्या मतदारसंघामध्ये 938 गावं आणि वाड्या वस्तीसह 1200 गावं आहेत, त्यांना मला निधी पाहिजे. पण खरं म्हटलं तर उद्धवसाहेब कदाचित अजितदादा पवारांसारखे असते, कदाचित एकनाथ शिंदे साहेबांसारखे असते, कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे असते, तर मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपले जे आमदार आहेत, आपले खासदार आहेत, त्यांना लागणारा कोटा त्यांनी शिल्लक ठेवला असता. पण त्यांनी त्याची काही भूमिका घेतली नाही. मुख्यमंत्री असण्याचं समाधान मानलं आणि परिणामी आम्हाला ग्रामीण भागासाठी निधी अपुरा मिळाला. अच्छा, पण मग गेल्या 5 वर्षाचा तुम्ही जेव्हा लेखाजोखा लोकांसमोर मांडताय त्यावेळेला तुम्ही असं सांगू शकताय का की हो इतका कोटी रुपयांचा निधी मी आणला आणि त्यातून ही कामं झाली? ग्रामीण भागासाठी अलीकडच्या एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही त्यांना सपोर्ट दिल्यानंतर जवळजवळ 800 कोटीपेक्षा जास्त रुपयाचा निधी हे ग्रामीण भागासाठी मला दिला. शहरी भागासाठी तर प्रचंड निधी आला. नॅशनल हायवे आता 6 पदरी पुन्हा बेंगलोर रोडचं काम चालू आहे. रत्नागिरीवरून नागपूरहून हैदराबादला रस्त्याचं काम चालू आहे. मी कोकणाशी जोडणारे सगळे रस्ते हे राष्ट्रीय महामार्ग झालेले आहेत. यासाठी मोठा निधी आलेला आहे. पंतप्रधान सडक योजना, CRF आणि इतर जे केंद्र सरकारचे फंड आहेत हे सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणावर मला मिळाले. आणि त्या निमित्तानं ग्रामीण भागातली दळणवळणाची कनेक्टिव्हिटी वाढवण्यामध्ये मी यशस्वी झालो. तुम्हाला असं कधी वाटत नाही की एकीकडे तुम्ही सांगताय की मी गेल्या 2-2.5 वर्षामध्ये एवढा कोट्यावधी रुपयांचा निधी आणला, पण ही जी काही कामं केली त्याची जाहिरात करण्यात कुठेतरी कमी पडलात म्हणून, आणि त्यामुळे तुम्ही लोकांशी संपर्कात नाही असा तुमच्यावरती आरोप होतोय म्हणून? आता लोकसभेला मला लोकांनी प्रतिनिधी पाठवल्यानंतर माझं पहिलं काम आहे की लोकसभेमध्ये जाऊन उपस्थिती राहणे, उपस्थिती ठेवल्यानंतर तिथं प्रश्न विचारणे. बाबत जर विचाराल तर 600 प्रश्न मी लोकसभेमध्ये विचारले. काय सांगताय, 600 प्रश्न? 600 प्रश्न. त्यातलं जर आपण देशात, पण मग त्याची प्रसिद्धी किंवा तेही लोकांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडलात का? मग कमी पडलो नाही. मी ते नेहमी पेपरला आलेलं आहे. ते काय मी सांगतोय म्हणून नाही. PRS या जे वेबसाईट आहे त्यावर जाऊन बघा, त्यामध्ये सगळ्यांची नोंद आहे. हे होत असताना सगळ्यात महत्त्वाच्या पहिल्या अधिवेशनामध्ये मी मांडलेला प्रश्न असेल तर ESIचा प्रश्न मी मांडला. तेव्हा ESIच्या हॉस्पिटलची अतिशय वाईट अवस्था होती. आता जवळजवळ 65 कोटी रुपये त्यासाठी मिळालेले आहेत. बरं, म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणणं आहे की तुमच्या पद्धतीनं तुम्ही काम करत गेलेला होतात, तुम्हाला जाहिरातीपेक्षा कामाला, कृतीला महत्त्व अधिक आहे. मी असं मानतो, लोकप्रतिनिधीचं कामच आहे प्रश्न विचारणे, विकास निधी आणणे, विकासाची कामं करणे. त्यामध्ये जाहिरात करण्यासारखं काय असं मला वाटतंय. कदाचित ते अलीकडच्या काळामध्ये चुकीचं असू शकेल, पण जाहिरात करण्यापेक्षा काम करणं हा माझा स्वभाव आहे. आता आपण पुन्हा निवडणुकीच्या रणांगणाकडे येऊया. या निवडणुकीमध्ये एकीकडं शाहू महाराज हे राजगादीचा मान म्हणून लोकांच्या समोर आहेत आणि दुसरीकडं तुम्ही एक स्थानिक भूमिपुत्र म्हणून ह्या निवडणुकीत उतरलोय असं सांगताय. पण या निवडणुकीमध्ये तुम्ही शाहू महाराजांचा अवमानजनक वक्तव्य केलीत असा तुमच्यावरती आरोप झाला होता, त्याबद्दल काय सांगाल? नाही, मी एकच प्रश्न विचारला, शाहू महाराज थेट वारस आहेत का? आता यात अवमान होण्याचा काही संबंध नाही, गादीचा अवमान होण्याचा संबंध नाही. आता काल राजवर्धन कदमबाडी कोल्हापुरात आले होते. त्यांचा वाद असेल वारसाचा, त्यामध्ये आम्हाला पडायचं नाही. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की थेट वारस नाहीत. आणि त्या निमित्तानं मला म्हणायचं आहे, शाहू महाराजांची सुद्धा आपल्याला जे वारस म्हणून असा हक्क मिळाला, त्या निमित्तानं सुद्धा त्यांनी अनेक शाहू महाराजांच्या विषयी कामं करायला पाहिजे होती. आता उदाहरण म्हणून माझ्या वडिलांचं मी देईन. ते ज्यावेळी संसदेमध्ये खासदार होते, शाहू विचारांनी ते प्रेरित होते. संसदेच्या प्रांगणामध्ये शाहू महाराजांचा पुतळा बसवण्याचं काम माझ्या वडिलांनी केलं. खरं म्हटलं तर कोल्हापुरामध्ये सुद्धा शाहू महाराजांचे अनेक स्मारक आहेत. शाहू जन्मस्थळ आहे. शाहू जन्मस्थळाचा सुद्धा ते आता मला वाटते ट्रस्टकडे आहे, समाज कल्याणकडे जागा आहे. तिथं सुद्धा शासनानं निधी भरभरून दिला.
नंतरच्या काळामध्ये काही कारणांनी ते रखडल्यानंतर त्यासाठी निधी पाहिजे होता. म्हणून राजेश क्षीरसागर साहेब असतील आणि अनेक मंडळींनी प्रयत्न केले कोल्हापूरच्या, आणि प्रयत्न केल्यानंतर काही टेक्निकल अडचणी आल्या. त्यामध्ये समाज कल्याण खाजगी जागा असल्यावर शासनाला पैसे देत नाहीत, तरीसुद्धा महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारानं खास बाब म्हणून त्याला पैसे दिले. माझं असं म्हणणं आहे, आता निवडणुकीसाठी कोट्यवधी रुपये आपण खर्च करताय, तर शाहू जन्मस्थळ जरी विकसित केलं असतं तरी ते एक मोठं सामाजिक काम झालं असं मला वाटलं असतं. पण म्हणजे तुमचा असा दावा आहे का किंवा आरोप आहे का की विरोधी उमेदवारांनी आत्तापर्यंत सार्वजनिक आयुष्यामध्ये समाजोपयोगी काही काम केलं नाही म्हणून? समाजोपयोगी मी समाजाच्या कामामध्ये उपस्थित जरूर राहिले, पण मी तुम्हाला म्हणतो शाहू विचारासाठी माझ्या वडिलांनी पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न केले. शाहू जन्मस्थळाचा तरी विकास करायला पाहिजे होता, माझा आरोप नाही, पण केला असतं तर बरं झालं असतं, आम्हाला अजून अभिमान वाटला असता. अच्छा, असं म्हणतात की ज्याला कोणतंही कारण नाही ते राजकारण. राजकारणात कधीच कोण कुणाचा कायमचा शत्रू असत नाही, तसा कायमचा मित्रही असत नाही. गेल्या निवडणुकीमध्ये 2019च्या निवडणुकीमध्ये आपलं ठरलंय ह्या टॅगलाईन खाली तुम्हाला निवडून आणलं असं आता काही जण म्हणतायत, आणि या वेळेला आता तुम्ही काय ठरवलेलं आहे? मी आपल्याला सांगतो, मी काय मागच्या वर्षी पहिल्यांदा उभारलं नाही किंवा आत्ता पहिल्यांदा उभारत नाही. 2014ला मी शिवसेना भारतीय जनता पक्षाचा उमेदवार होतो, त्यावेळी माझा पराभव झाला 34,000 मतांना. 2019ला मी उभारलो. खरं म्हटलं तर शिवसेना भारतीय जनता पक्षाचा मी उमेदवार होतो. मी कुणाला या म्हणून निमंत्रण द्यायला गेलो नाही, पण त्यावेळी कुणाची जर जिरवायची, पण काही मंडळींनी मला मदत केली. मी मदत कधी नाकारलेली नाही, आणि त्यावेळी मोठ्या मताधिक्याने मी निवडून आलो. पण ती मंडळी त्यावेळी काँग्रेस पक्षाची नेते होती, त्यावेळी काँग्रेसचा विचार त्यांना का आवडला नाही. आम्ही त्यावेळी हिंदुत्ववादीच होतो, पण त्यावेळी हिंदुत्ववादी विचार त्यांना का आवडला. खऱ्या अर्थानं स्थानिक राजकारणासाठी त्यांनी निर्णय घेतला. आता त्यांनी निर्णय घेतला, मी विजयी झालो, पण माझ्या विजयाचं सगळं श्रेय त्यांना जात नाही. खऱ्या अर्थानं शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या मागं, हिंदुत्वाच्या मागं मोठ्या ताकदीनं या जिल्ह्यातले लोक उभारतात, त्यामुळे माझा विजय झाला. त्यांनी मला केलेली मदत मी कधी विसरत सुद्धा नाही. अच्छा, तुम्ही विसरत नाही आहे. पण आता तुमचे आणखी तुमचे विरोधी उमेदवार यांच्यापेक्षा तुमच्यातले आरोप प्रत्यारोप वाकयुद्ध रंगलेलं आहे. ते काँग्रेसकडून सतेज पाटील आणि तुम्ही तुम्ही त्यांना प्रवक्ते म्हणताय, पण आता हा वाद जो आहे, हा वाद कुठेपर्यंत जाणार आहे जिल्ह्याच्या? सतेज पाटलांना अलीकडच्या काळात वेगळी सवय लागली. जिल्ह्याचं राजकारण आपण म्हणून तसंच घडावं असं त्यांना वाटतं. खरं म्हटलं तर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ती प्रमुख भूमिका घेतात, काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. माझी त्यांना विनंती होती की तुम्हाला हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सहभागच घ्यायचा, तुम्हीच उभा राहा निवडणुकीला, पण त्यांना उभारायचं नाही म्हणून शाहू महाराजांना त्यांनी भावनिक करून राजकीय बळी दिला असा माझा आरोप आहे. बरं, पण जर स्वतः सतेज पाटील निवडणुकीच्या रिंगणात असते तर चित्र वेगळं असतं. या निवडणुकीमध्ये माझ्या महायुतीने मला उमेदवार दिलेले, समोरच्या बाजूला कोण आहे हे बघून मला उमेदवारी ठरवली नव्हती. त्यामुळे माझ्या पक्षाच्या अजेंड्याप्रमाणे मी पुढे जातोय. त्यामुळे समोर कोण आहे, कोण येणार होता याची चर्चा मला करायची गरज नाही. शिंदे गटाच्या सर्वच उमेदवारांवर, सर्व आमदार खासदारांवरती सातत्यानं विरोधकांकडून टीका होतीये. मिंधे गट आणखीन गद्दार म्हणून, याला तुम्ही उत्तर काय द्या? खरं म्हटलं तर उद्धव ठाकरे साहेबांच्याकडं बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आला आहे. काही लोक म्हणतात त्यांना टोमणे मारण्याची सवय आहे. मिंदे गट आणि इतर गट, मग त्यांनी महायुतीमध्ये असताना महाविकास आघाडीत का गेले? त्यावेळी आम्ही त्यांच्यावर काय बदल काय म्हणावं काय? महाविकास युतीमध्ये ते निवडून आले, विधानसभेला मेजॉरिटी झाली, आणि अचानकपणानं ते गेले. त्यावेळी काय घडलं होतं? हा तुमचा त्यांना प्रतिप्रश्न आहे. तुम्ही हिंदुत्व मानता का? मी हिंदुत्व मानतो, मी हिंदूच आहे. फक्त हिंदुत्व मानत असताना माझ्या मनामध्ये पुरोगामीत सुद्धा आहे. त्याचं कारण या जिल्ह्यामध्ये जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा शाहू विचाराचा आहे. या इथल्या हवेमध्ये, इथल्या मातीमध्ये असा काय गुण आहे की प्रत्येक माणूस हा शाहू विचारात होतो, समतावादी विचारात होतो. पण हे होत असताना पुरोगामी विचाराचा झाला म्हणून हिंदुत्ववादाला विरोध करावा असं कुठे लिहिलेलं नाही. यावेळेला महायुतीची, विशेषतः NDAची आणि नरेंद्र मोदी यांच्या भाजपची अशी घोषणा आहे की अब की बार 400 पार. हे 400 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचं भाजपचं उद्दिष्ट काय आहे? कारण सातत्यानं विरोधकांकडून असा प्रचार होतोय की जर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आणि 400 पेक्षा अधिक जागा निवडून आल्या, जिंकून आल्या, तर भाजप ही घटना बदलेल, आणखीन संपूर्ण देशाचं संविधान बदलेल. या आरोपात कितपत तथ्य आहे? घटना बदलायची झाली असती तर गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, त्यावेळी घटना बदलली असते. नाही, पण त्याला 2/3 पेक्षा अधिक मेजॉरिटी लागते असंही म्हटलं जातं. निवडणूक आली की या विरोधी पक्षांना कांगावा करायची सवय आहे. विशेषतः मुंबई महापालिकेची निवडणूक कधी होणार आहे माहिती नाही, पण येणार आहे ना असं समजून मुंबई महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला द्यायची असा कांगावा ती करतात. आणि मग निवडणुका आली की असे नवीन नवीन आरोप करतात की घटना बदलायची आहे, अमुक करायचं आहे.
खरं म्हटलं तर घटना बदलायची असेल तर मीच काय देशातला सामान्य माणूससुद्धा ते मान्य करणार नाही आणि म्हणून त्या पद्धतीनं कधीही विचार मोदीसाहेब करणार नाही, हे माझा ठाम विश्वास आहे. 2019ला तुमच्या विरोधात धनंजय महाडिक होते निवडणुकीमध्ये. आता 2024च्या निवडणुकीच्या प्रचारासाठी धनंजय महाडिक हेच सगळ्यात आघाडीवरती आहे. पण ॲट द सेम टाईम कोल्हापूर जिल्ह्यातील जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यामध्ये तुम्ही महाडिक साहेब, धैर्यशील माने असे सगळे एकत्र येऊन कधी एखाद्या विषयाचा पाठपुरावा करता का, चर्चा करता का? बऱ्याच विषयाचा केला. उदाहरणार्थ यावेळी विमानतळाच्या संदर्भातल्या काही ज्या प्रलंबित मागण्या होत्या यासाठी आम्ही संयुक्तपणानं ज्योतिराज शिंदेंना भेटलो. रेल्वेच्या स्टेशनच्या संदर्भात काही मागण्या आमच्या होत्या, रेल्वे सुरू होण्याच्या मागण्या होत्या, त्यासाठी सुद्धा संयुक्तपणानं आम्ही त्या रेल्वे मंत्र्यांना भेटलो. आणि कोल्हापूर जिल्ह्याचा कुठलाही प्रश्न असला तर नेहमी आम्ही तिघं एकत्रितपणानंच मंत्री महोदयांना भेटतो, ते प्रश्न सोडवून घेतो. काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांचा कोल्हापुरात कार्यक्रम झाला होता. त्यावेळी तुम्ही भाषणामध्ये जाहीरपणे कबुली दिलेली होती की बास्केट ब्रिज ही संकल्पना धनंजय महाडिक यांनी मांडली आणि ती सत्यात उतरतीये आणि आमचा त्याबद्दल गैरसमज झाला होता, अशी तुम्ही जाहीर कबुली दिली होती. त्यासाठी मन मोठं लागतं, ते तुम्ही दाखवलं होतं. गैरसमज एवढाच होता की लवकर व्हावं, कारण त्या नॅशनल हायवेच्या 6 पदरीकरणाचं 21 वेळा टेंडर झालं आणि मग आपण झालं म्हणण्यापेक्षा प्रत्यक्षात करूया ही आमची भूमिका होती. आणि म्हणून त्या बास्केट ब्रिजला काय माझा विरोध असायची गरज नाही. धनंजय महाडिकांनी कल्पना मांडली, चांगलीच होती, पण ते लवकरात लवकर व्हावं या पद्धतीचा प्रयत्न मी खासदार झाल्यापासून करतोय. धनंजय महाडिक आता अलीकडच्या काळामध्ये राज्यसभेवर गेले, त्याच्या आधी ते खासदार होते आणि सगळीच करत असताना आमचं म्हणणं होतं की एकदा जाहीर झालेलं आहे, टेंडर ओपन झालेलं आहे, तर ते कुणाचं टेंडर असेल ते काम चालू व्हावं. पण 21 वेळा दुर्दैवानं हे टेंडर फेर टेंडर करावं लागलं आणि कामाला विलंब झाला, त्याबद्दल आम्ही बोलत होतो. तुम्ही आता प्रचारासाठी लोकांना भेटताय, ठिकठिकाणी अनेक गावांमध्ये जाताय, कोणते मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जाताय की मला मतदान करायचं असेल तर ह्या मुद्द्यांकडे बघा, आणखीन मतदान करा? लोकांच्या पुढं जात असताना आदरणीय मोदीजींनी केलेलं देशातलं काम, त्यांच्या माध्यमातून आणले केंद्र शासनाच्या विविध योजना ह्या लोकांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, त्यामुळे लोक अतिशय समाधानी आहेत. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाच्या अनेक योजना सांगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची सांगित, या देशाला स्वातंत्र्य मिळून आता 75 वर्ष झाली. या देशामध्ये पिण्याच्या पाण्याच्या अनेक योजना वेगवेगळी नावं घेऊन झाल्या, काही चांगल्या चालल्या, काही अर्धवट राहिल्या. पण मोदीजींनी मात्र नळ पाणी पुरवठा ही योजना नाही तर मिशन म्हणून डोळ्यापुढे घेतलं आणि देशामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून आता सर्वच गावामध्ये जवळजवळ 80% गावामध्ये हे योजना कार्यान्वित झालेल्या आहेत. आणि त्या माध्यमातून प्रत्येक गावातल्या माता भगिनींना जी डोक्यावरची घागर होती ती आता डोक्यावर घ्यायला लागणार नाही, उन्हातानात फिरायला लागणार नाही, अशा पद्धतीची सोय मोदीजींनी केली आणि घराघरामध्ये नळाच्या माध्यमातून आता पाणी येते. सगळ्यात मोठी अचिव्हमेंट असं माझं म्हणणं आहे. अच्छा, त्याबरोबर मोदींच्या अनेक योजना आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, म्हणजे अगदी घर तिथे अनेक योजना आहेत, घरं आहेत, शौचालय आहे, जनधन योजना आहे, ज्यामुळे डायरेक्ट जे योजना आहेत त्या लोकांच्यापर्यंत जातात. अशा अनेक योजना सांगता येतील. विशेषतः माझ्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सैनिक आहेत. वन पेन्शन त्याचा फार मोठा प्रभाव सैनिकांच्यावर आहे आणि म्हणून ज्या भारताचं संरक्षण करणारा माझा इथला जवान हा सीमेवर जातोय, त्याचं सुद्धा भवितव्य चांगल्या पद्धतीने बघणं हे सुद्धा मोदीजींनी काम केलं. पण मोदींच्या योजनांच्या पुण्याईवरती लोकांनी तुम्हाला मतदान द्यावं की तुम्ही तुमचे पण स्वतःचे काही अजेंडा सांगताय लोकांसमोर? माझाही अजेंडा सांगतो. या कोल्हापूरमध्ये 50 वर्ष तोच अजेंडा होता, तो सगळा आता मागं गेला आहे. उदाहरणार्थ मी आपल्याला सांगेन, या जिल्ह्यामध्ये जे सिंचनाचे अनेक प्रश्न होते ते अनेक वर्ष प्रलंबित होते. या 5 वर्षामध्ये सातत्यानं आम्ही पाठलाग केला. मग त्यावेळी महाविकास आघाडी असू दे, आता महायुती झालेली आहे, सातत्यानं पाठलाग केला आणि चंदगडच्या उत्संगी, सरपनाला, आंबेओळ, नागनवाडी पासून अगदी धामणीपर्यंत हे सगळे प्रकल्प आता कार्यान्वित होण्याकडे गेले आहेत. धामणीची घरं बनणे झालेले आहे, उत्संगी प्रकल्प आता पूर्ण झालेला आहे, आंबेओळ पूर्ण झालेला आहे. आम्ही सगळे प्रकल्प 5 वर्षामध्ये पूर्ण करू शकलो, हे मला वाटतं सगळ्यात मोठे यश आमचं आहे. नाही, पण अजूनही कोल्हापूर जिल्ह्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा नाही, मी सिंचनाच्या बाबतीत बोललो. हे अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न होता आणि सिंचनामुळं शेती समृद्ध होणार आहे. समृद्ध झाल्यानंतर अधिक आर्थिक उन्नती होणार आहे. कोल्हापूर शहराच्या प्रश्नात आपण म्हणाला त्या पद्धतीनं निश्चितपणानं तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी राज्य शासनानं आता 600 कोटी रुपये दिलेले आहेत. आमचं म्हणणं आहे की 600 कोटीमध्ये उपयोग होणार नाही, आपण अजून 1200 कोटी द्या. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले की 1200 कोटी देऊ. कालच आम्ही पंतप्रधानांच्या भाषणामध्ये सुद्धा आलं आणि आम्ही म्हणतोय वाराणसी किंवा तिरुपतीच्या धर्तीवर महालक्ष्मी यात्रास्थळाचा विकास झाला पाहिजे आणि मोदी साहेबांच्या भाषणात ते आलं. निश्चितपणानं कोल्हापूरला या यात्रास्थळात भरभरून निधी मिळेल आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा धार्मिक पर्यटन कोल्हापूरमध्ये वाढेल. पंचगंगा प्रदूषण असेल, शहराची हद्दवाढ असेल, त्याचबरोबर शहरातील रस्त्यांचं रुंदीकरण असेल, या सगळ्या प्रश्नांबद्दल एक खासदार म्हणून तुम्ही काय भूमिका घेताय? राज्य शासनानं कोल्हापूरच्या रस्त्यांना IRBच्या रस्त्यानंतर पहिल्यांदा आता 100 कोटी रुपये दिले.
हे 100 कोटी रुपये महापालिकेला प्राप्त झालेत. पण युटिलिटी शिफ्टिंगचं काम पहिल्यांदा व्हावं आणि त्यानंतर रस्ते व्हावेत, नाही तर रस्ता झाला आणि परत उकराउकरी हे नको, या भूमिकेतनं प्रशासन थांबले. हे 100 कोटी आणि 100 कोटीच काय, त्याच्याही पलीकडचे रस्ते अधिक रक्कम ही कोल्हापूरला मिळणार आहे. त्यामुळे कोल्हापूरचे रस्ते लवकरात लवकर चकचकीत होतील आणि खऱ्या अर्थानं राज्य शासन केंद्र शासनानं फार मोठा निधी दिला आहे याचं दृश्य स्वरूप लोकांना दिसेल. तुम्ही महानगरपालिकेच्या राजकारणात कधी फारसा इंटरेस्ट दाखवलेला नाही, काय कारण? नाही दाखवला, कारण मी शिवसेनेमध्ये ज्यावेळी आम्ही एकत्रित होतो त्यावेळी या शहराचं नेतृत्व आमदार राजेश क्षीरसागर करायचे. त्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका चालायच्या. त्यावेळी त्या आमच्या शहराचे प्रमुख असायचे, त्यांच्या नेतृत्वाखाली चालायच्या. ते जिथं प्रचार यामध्ये तेवढ्यापर्यंत मी जात होतो. अनेक वर्षे कोल्हापुरात वाढलो जन्मलो, पण कोल्हापूरच्या महापालिकेच्या राजकारणात मुद्दाम जावं असं मला कधी वाटलं नाही. पण कोल्हापूरच्या प्रश्नामध्ये माझे वडील मी नेहमी सातत्यानं सहभाग घेतलेला आहे. आत्ता जी कोल्हापूरला थेट पाईपलाईन आणली असं म्हणतात, या थेट पाईपलाईन खरं म्हटलं तर काळंबवाडीच्या धरणातूनच हे पाणी आपल्याला दिलं आहे. कोल्हापूर शहरासाठी सुद्धा आदरणीय राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी राधानगरी धरण त्या काळात बांधली गोष्ट खरी आहे. पण नंतरच्या काळामध्ये गैबी बोगदा हा काढावा अशा पद्धतीचा वादविवाद होता. खरं म्हटलं तर माझ्या वडिलांनी हे जे पाणी आहे काळंबवाडीचं हे दुधगंगा कार्यक्षेत्रातल्या लोकांना मिळावं ही प्रचंड मागणी त्या काळामध्ये होती. तरीसुद्धा ते पालकमंत्री असताना त्यांनी निर्णय घेतला, कोल्हापूर आपलं मुख्यालय आहे आणि या शहरासाठी सुद्धा पाणी मिळालं पाहिजे. या भूमिकेत त्यांनी गैबी बोगदा काढायला परवानगी दिली आणि गैबी बोगद्याच्या माध्यमातून आता भोगावतीमध्ये 9 TMC पाणी येते. ते सुद्धा डायरेक्टपणानं सगळ्याच काठावरच्या लोकांना आणि कोल्हापूरला पाणी मिळते. थेट पाईपलाईनसाठी सुद्धा 2 TMC पाणी होतं, ते पाणीसुद्धा आपल्याला आता कोल्हापूरला येते. आता प्रश्न असा आहे, कोल्हापूरची थेट पाईपलाईन झाली पण खरोखर लोकांना पाणी मिळते का? मी जिथं जिथं जातोय लोक म्हणतात आम्हाला 4 दिवस आंघोळ केल्याने एवढी अडचणीची परिस्थिती आहे. पण मग थेट पाईपलाईनचं श्रेय कोणाचं असं तुम्हाला वाटतंय? नाही, जे श्रेय घेतात, जे आंघोळ करतात त्या पाण्यानं तिथं कार्य केलं म्हणून त्यांनी आत्ता पाणी का नाही त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. या निवडणुकीमध्ये प्रचार करत असताना तुमची मदार किंवा तुमची भिस्त कुणावरती आहे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती जास्ती तुम्ही अवलंबून आहात की मोदी साहेबांच्या आत्तापर्यंतच्या विकास योजना? मोदी साहेबांच्या बरोबरीचंच काम, म्हणजे अगदी त्यांच्यात तुलना करत नाही, त्याच तोलामोलाचं काम राज्य शासनानं सुद्धा केलं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर शेतकरी सन्मान योजना जी केंद्र सरकारने केली त्यामध्ये 6,000 रुपये दरवर्षी केंद्र सरकारनं दिले, राज्य शासनाने त्यामध्ये भर घातली. महिला सन्मान योजना केंद्र शासनाने केली, राज्य शासनाने सुद्धा त्यामध्ये वाटा उचलला आणि माता भगिनींना STमध्ये 50% सवलत असेल, बचत गटासाठी असेल, म्हणजे त्यांच्याप्रमाणे इथं योजना आखल्या आणि या विकास कामांच्या बळावर मी जातोय. हे जरी असलं, मोदी साहेब असले, राज्य शासनाचं काम जरी असलं तरी स्थानिक पातळीवरचं नेतृत्वसुद्धा बळकट आहे. पालकमंत्री आता सध्या मुश्रीफ साहेब आहेत, त्यांचं काम मोठं आहे. माझे राज्यसभेचे खासदार आमचे मुन्ना माडिक साहेब आहेत, त्यांचंही काम मोठं आहे. समरजित राजे घाडगे असतील, सगळेच राजेश पाटील, सगळे आमदार जे माहिती सगळ्यांचं काम मोठं आहे आणि जरूर आम्ही आधार घेतो आहे मोदी साहेबांच्या कामाचा की राज्य शासनाच्या कामाचा. पण त्याचबरोबर आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या स्थानिक नेत्यांनीसुद्धा मोठं काम केलेलं आहे. या निवडणुकीमध्ये तुमच्याबरोबर आता मुश्रीफ गट आहे, तुमचा स्वतःचा मंडलिक गट आहे, धनंजय महाडिक यांचा महाडिक गट आहे, समरजित सिंह घाडगे यांचा घाडगे गट आहे, इकडे क्षीरसागरांचा त्यांचा गट आहे, आबिटकरांचा त्यांचा गट आहे. पण हे सगळे गट एक मनानं एक दिलानं तुमच्या प्रचारात उतरलेत असं वाटते का? 100% वाटते. जुन्या काळामध्ये कोल्हापूरच्या राजकारणाला गटातटाची सवय होती, पण अलीकडे त्याचं स्वरूप बदललं. आता मुन्ना माडिकांचा महाडिक गट जो जुन्या काळामध्ये होता तो आता भाजपचा झालेला आहे. समरजित घाडगेंचा गट हा भाजपचा झालेला आहे आणि भाजपची ध्येय धोरणं ती स्थानिक पातळीवर पोहोचवण्याचं काम त्यांनी करतात, बूथ लेवलपर्यंत ते जातात. आणि आता गटातटाचं राजकारण फारसं राहिलं नाही. आपण या गटात गट आपली सवय कोल्हापूरची म्हणून आपण गटतट म्हणतोय, पण खऱ्या अर्थानं प्रकाश आंबेडकर दुसऱ्यांदा आमदार झालेले आहेत. विकासाचे प्रचंड काम त्यांनी केलेलं आहे. चंदगडला राजेश पाटलांनी प्रचंड काम केलेलं आहे. मुश्रीफ साहेब तर पालकमंत्री आहेत, ग्रामविकास मंत्री होते, आता वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत. त्यामुळे 3 मतदारसंघामध्ये विकासाची इतकी कामं झालेली आहेत. आता लोकसभेच्या तोंडावरती सांगणार नाहीत, पण ज्या गावात जातो, विशेषतः वाकीगोल नावाचा एक परिसर आमच्या राधानगरी भागात आहे, त्या ठिकाणी एखादा माणूस गेला तर वाकीगोलात गेला, सकाळी गेलं तर आता येथील लवकर कधी माहिती नाही, बर्म्युडा ट्रायंगलसाठी मला ऐकायला वाटेल. पण आता मात्र एका तासाभरात माणूस वाकीगोलातल्या गावात जातो आणि परत येतो. एवढी चांगली कनेक्टिव्हिटी आमदार प्रकाश आंबेडकरांच्या माध्यमातून केली. त्याच विभागातला धामोड हे तसं दुर्गम भाग होता, धामोडला सुद्धा तशी कनेक्टिव्हिटी झाली. चंदगड तालुका असेल, आजरा तालुका असेल, आजरा तालुक्यातून आता डायरेक्ट असा रस्ता आहे की जो गारगोटीला येतो आहे. ही सगळी दळणवळणाची जी कामं झाली त्यामध्ये प्रकाश आंबेडकर आमदार म्हणून तर काम आहेच, पण मला सुद्धा केंद्रीय फंडातून त्यात मोठे पैसे मिळाले, निधी मिळाला. अच्छा. आणि या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळेजण एकसंधपणानं अब की बार 400 पार हा नारा सिद्ध करण्यासाठी कामाला लागलेला आहे. 100%. आम्ही तर
मित्र उमेदवार आहे, माझ्या सहकारी पाठीराखी आहेत, ती सगळे प्रमुख आहेत. पण मला वाटते जनता आमच्या पुढे एक पाऊल आहे. अच्छा, पण या निवडणुकीत जेव्हा तुम्ही प्रचाराच्या निमित्तानं लोकांना भेटताय त्यावेळेला मोदी सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोचल्यात हे तुम्हाला जाणवते का? 100% जाणवतंय. आणि त्याचं म्हणजे आम्ही आता शिवसेनेचं काम करत होतो, पण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय तळागाळापर्यंत जाऊन काम केलं आहे आणि त्यांचं काम मोठं आहे. त्यांनी प्रत्येकाला त्या योजना समजून सांगितल्या, लाभार्थ्यांची संख्या बघितलेली आहे. आणि आमचे कागलचे मित्र समरजित घाडगे हे सी आहेत, त्यांनी तर त्या योजनांचं किती पैशाच्या स्वरूपात पैसे पोहोचले केंद्र शासन अशा पद्धतीने विश्लेषण करतात. आणि लोकांना ज्यावेळी पैशाच्या स्वरूपामध्ये सांगतोय आपण एवढा फायदा झाला, त्यावेळी लोकांना वाटतं अरे बापरे इतके पैसे आले. आणि खऱ्या अर्थानं लोकांना कळालं की केंद्र शासनसुद्धा मोठ्या प्रमाणात निधी देतं आहे. आणि तो निधी काही शहरांना, आपल्या तालुक्याच्या मोठ्या गावांना नाही, तर प्रत्येक गावातल्या प्रत्येक सामान्य माणसाला तो निधी येतो आहे. आणि खऱ्या अर्थानं केंद्र शासन आपलं आहे, मोदीसाहेब आपले, ती जाणीव आता खालीपर्यंत गेलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं सध्याची एकूण राजकीय परिस्थिती बघितल्यानंतर हीच राजकीय परिस्थिती विधानसभेला असेल का? का त्यावेळेला मात्र वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे अंडरकरंट्स पुढे येतील? उदाहरणार्थ कागल विधानसभा मतदारसंघामध्ये एकीकडं हसन मुश्रीफ साहेब हे दावेदार असणार आहेत उमेदवारीचे, तर त्याच वेळेला समरजित सिंह घाडगे यांची पण निवडणूक लढवण्याची इच्छा असणार आहे. त्यावेळी तुमची भूमिका काय असेल? खरं म्हणलं तर राजकारणाचं एखाद्या मोठ्या भविष्यवेत्याला सुद्धा भविष्य सांगता येणार नाही अशी 5 वर्षातली परिस्थिती होती. आता महायुती विधानसभेला निवडून दिल्यानंतर त्याचं महाविकास आघाडीत रूपांतर होईल हे कुठल्या भविष्यवेत्याला सुद्धा कळलं नसतं. आणि ती झाल्यानंतर अचानक एकनाथ शिंदेसाहेब बंड करतील आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना परत एकत्र येईल हे कुणाला वाटलं नव्हतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडून परत राष्ट्रवादी काँग्रेसचा सुद्धा अर्धा पार्ट यात येईल असं सुद्धा वाटलं नव्हतं. त्यामुळे 5 वर्षामध्ये झालं ते झालं. पण एक आनंदाची गोष्ट आहे की राज्य अस्थिर झालं नाही, कुठल्या ना कुठल्या निमित्तानं स्थिर झालं. आणि स्थिर झाल्यानंतर मात्र अतिशय वेगवान पद्धतीनं राज्य शासनानं या 1.5-2 वर्षामध्ये काम केलं. या निमित्तानं विचारतो की ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांनी बंड केलेलं होतं शिवसेनेमध्ये, त्यावेळेला तुम्ही शिंदे गटाबरोबर जाण्याचा जो निर्णय घेतला तो पक्का होता की द्विधा मनस्थिती होती? मी सुरुवातीला उद्धव साहेबांचा जे फूट झाली तेव्हा मी उद्धव साहेबांच्या बाजूने इथं मोर्चाही काढला होता आणि त्यांचं समर्थन केलं होतं. दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी ज्यावेळी दिल्लीला गेलो, जे 11 खासदार ज्यांनी बंड केलं होतं आणि जे शिंदे साहेबांच्यावर गेले होते ते मला भेटले आणि त्यांनी विचारलं तुम्हाला 2.5 वर्षामध्ये किती निधी मिळाला उद्धव साहेब असताना? मी म्हटलं मिळालं नाही. मग कशा पद्धतीनं तुम्ही कामकाज करणार पुढं? मी म्हटलं अडचणीचा प्रश्न आहे. आणि मग त्यांनी माझी शिंदे साहेबांची भेट घालून दिली. शिंदे साहेब म्हणले तुम्ही जर आमच्यावर याल, कारण त्यावेळी 18 खासदारापैकी 11 खासदार गेले होते, 12वा खासदार आल्याशिवाय त्यांची घटनात्मकरित्या फूट ठरत नव्हती, नियमाप्रमाणे ठरत नव्हती. आणि मला विनंती केली. मी त्यांना म्हटलं की मला निधी जर आपण देणार असाल, कारण मला 2.5 वर्ष निधी मिळालेला नाही राज्य शासनाचा. ते म्हणजे किती निधीची आवश्यकता आहे? मी आपलं थोडंसं लाजत बुजतच सांगितलं साहेब 400-500 कोटी तरी मला निधी पाहिजे. त्यांनी सांगितलं 1000 कोटी देतो. आणि आता खरोखरच 800 कोटीपर्यंत मी गेलो, याचा अर्थ त्यांनी शब्द आपला पूर्ण केला. आणि मग आता मला वाटतंय माझा निर्णय योग्य होता. आणि जात असताना काय मी अचानक गेलो नाही, आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांना भेटलो, त्यांना विचारले, अशा पद्धतीनं आपल्याला चर्चा करायसाठी शिंदेसाहेबांनी सांगितले. ते म्हटले आम्हाला निधी 2.5 वर्षामध्ये मिळाला आणि काम आपण करायसाठी आपण निवडून येतोय. खरं म्हटलं तर ग्रामीण भागात विकासाच्या कल्पना आता लोकांच्या बदललेल्या आहेत. कारण ग्रामीण भागातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीला आता इतका निधी येतोय की आमच्या 22 लाखाचं फारसं ते बघत नाहीत. आणि त्यांची मागणी आहे की माझ्या गावातला रस्ता, समाज मंदिर, हॉस्पिटल हे जसं शहरात आहे, कोल्हापूर शहरात आहे तसंच मला पाहिजे. त्या पद्धतीनं मग निधीचीच आवश्यकता आहे. आणि सुदैवानं देशातल्या आता GSTच्या रूपानं देशामध्ये 1,68,000 कोटी हे दर महिन्याला जमा होतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्याचा वाटा राज्याने मिळतोय, आपल्या जिल्ह्याने मिळतोय. तो वाटा आल्यामुळे खऱ्या अर्थानं विकास होतोय, हा अनुभव मी घेतलेला आहे. तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीनं प्रत्येक प्रश्नाला उत्तरं देताय. तुम्ही स्वतः प्राध्यापक आहात, पण मग तुम्ही प्रसारमाध्यमांपासून थोडंसं अलिप्त असता, तुम्ही जनतेशी फार संपर्कात राहत नाही, हा तुमच्यावरती वारंवार जो आक्षेप होतो त्याला तुम्ही का खोडून काढत नाही? मी जनतेशी काय म्हटलं आपण संपर्कामध्ये तुम्ही बोलता, तुम्ही प्रत्येक प्रश्नाला संपर्कात नाही, हा अलीकडच्या काळामध्ये केलेला कांगावा आहे. मी काय लोकसभेला उभारलो पण जनतेत आलेलो नाही. मी जिल्हा परिषदला 3 वेळा निवडून आलेलो आहे. जिल्हा परिषदेच्या एका मतदारसंघात माझ्या कागल तालुक्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडून आलो. पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळी मी बांधकाम आणि आरोग्य खात्याचा सभापती म्हणून मी 1.5 वर्ष काम केलं. त्यानंतर पुन्हा 5 वर्षांना वेगळ्या मतदारसंघातून निवडून आलो. तिथं 5 वर्ष जिल्हा परिषद सभागृहाचा मी पक्षप्रतोद होतो सर्व पक्षांचा. त्यानंतरच्या 5 वर्षामध्ये मी निवडून आलो त्यावेळी मी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम केलं. आता कनेक्ट नसतो तर मला जिल्हा परिषदला कोणी निवडून दिलं नसतं. त्यानंतर मी लोकसभेला उभारलो, माझा एकदा पराभव झाला, पण दुसऱ्यांदा मी निवडून आलो. तिसऱ्यांदा आता लोकांच्याकडे मी आशीर्वाद मागायला जातोय. हे नॅरेटिव्ह सेट केलेलं आहे कोणीतरी. अलीकडच्या काळामध्ये नवीन फंडे आलेत, निगेटिव्ह नॅरेटिव्ह सेट, तसल्या तज्ज्ञ लोकांनी ते केलेलं आहे. आता शेवटचा प्रश्न माझा,
की या निवडणुकीमध्ये प्रचार करत असताना अगदी पंतप्रधान सुद्धा कोल्हापूरमध्ये येऊन गेले आपल्या प्रचारासाठी. इथून पुढच्या शेवटच्या 7 दिवसामध्ये तुमचा प्रचार ॲग्रेसिव्ह असणार आहे, कुणाच्या विरोधात असणार आहे, की तुम्ही तुमची सकारात्मक बाजू, पॉझिटिव्ह गोष्टी मांडत जाणार आहात? मी प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून कारण दरवर्षी असं म्हटलं जातं की या निवडणुकीचा स्तर घसरत चाललाय, प्रचाराचा स्तर घसरत चाललाय. म्हणजे हे दोन्ही बाजून असतं. जे आरोप करतात तेही त्यामध्ये जबाबदार असतातच, परंतु प्रत्येक निवडणुकीमध्ये हे ऐकून आता जनता सुद्धा कंटाळलेली आहे. बरोबर आहे चालवतात. पण मी एवढंच सांगेन आपल्याला, मी पहिल्यापासून प्रचाराचा स्तर कुठं खचरू नये ही दक्षता घेतलेली आहे. खरं म्हटलं तर एखादा उमेदवाराच्या संदर्भात व्यक्तिगत टिप्पणी काय मी केलेली नाही. मी फक्त एवढंच विचारलं, आपण थेट वारसदार आहात का? त्याने उत्तर दिलं असतं तर विषय संपला असता. पण ती चर्चा अजूनपर्यंत अनंत राहिली. तर काल राजवर्धन कदमबांडे आल्यानंतर त्याच्यावर चर्चा परत सुरू झाल्या, पण त्या विषयाचा मी पुनरुच्चार परत केलेला नाही. आणि त्यानंतर मी सातत्यानं जे तुम्हाला आपलं आत्ता सांगितलं मगापासून, माझं कामच सांगतो आहे. आणि कामाच्या जोरावरच मी लोकांच्याकडे मतं मागतो आहे. लोकांना जुन्या काळामधल्या सुरुवातीच्या काही काळादिवस वाटलं होतं की खरोखर संजय मंडलिकांचं काम झाले का नाही. आता काल एका गावात गेलो होतो, म्हसवे गावात. त्या गावामध्ये 25 लाखाचा निधी दिला आहे. तिथल्या स्थानिक लोकांनी, आता ती दुसऱ्या बाजूला गेली, ती कॉन्ट्रॅक्टर पण तिथलेच आहेत, त्यांनी माझा साधा बोर्ड पण लावलेला नाही. तिथली लोकं म्हणत तुम्ही निधी दिला आहे पण त्यांना लावलेलं नाही. मी म्हटलं ठीक आहे, आता आपण केलं चांगलं काम, त्यांना लावलं नाही त्याचा दोष आहे. पण असं जरी असलं तरी प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीला मध्ये 100% माहिती आहे हा निधी कुठून आला आहे. आणि मी आपल्याला उदाहरण देईन. एकदा एके दिवशी पन्हाळा तालुक्यातील काही सरपंच मला भेटायला आले, 100 सरपंच भेटायला आले. मी विचारलं काय मोर्चा काढलाय काय? तर ते म्हणजे मोर्चा नाही, तुमचा सत्कार आम्ही करायला लावले. पन्हाळा म्हणजे माझ्या करवीर मतदारसंघामध्ये जे येवलूज आणि कळे बाजार भोगाव जो 2.25 मतदारसंघ पन्हाळा तालुक्यातले येतात, सत्कार करायला एवढ्यासाठी 100 कोटीचा निधी आमच्या तिन्ही विभागांना तुम्ही दिला आहे. आणि त्यामध्ये मी माझं श्रेय घेतलं नाही, तर ते श्रेय त्यांनाच दिलं, कारण ते अतिशय तज्ज्ञ मंडळी, सरपंच संघटना आहे. त्यांनी माझ्याकडे पाठपुरावा केला त्या पद्धतीने. वेगवेगळ्या हेडखाली ते पैसे बसत गेले आणि 100 कोटीचा निधी झाला. एका भागाचं मी उदाहरण की 100 कोटी रुपये तिथं दिले. आणि म्हणून लोकांच्या मी कनेक्टेड नसतो. आता मी आपल्याला सांगितलं, पुरा ज्यावेळी बाजार भोगाव भागामध्ये पाणी ज्यावेळी शिरलं, तिथं मी गेलो होतो. तिथली दुकानं पाण्याखाली गेली होती, त्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं. मी विमा कंपनीच्या मागं लागून जवळ 65 लाखापेक्षा जास्त त्यांना परतावा मिळवून दिला आहे. हे कामसुद्धा आपण त्यावेळी केले. आता अलीकडच्या काळामध्ये माझे जे विरोधक आहेत ते परवा 4-5 महिन्यापूर्वी माझी स्तुती करायची. संजय मंडलिकांनी जे काम केले ते लोकांना 2026 पर्यंत कळेल, कारण रस्ते पूर्ण होणार आहेत. पण आता अचानक निवडणुकीच्या रिंगणात त्यांना वाटायला लागले संजय मंडलिक कोणाला भेटत नाही, संजय मंडलिक दिसतच नाही, संजय मंडलिक झोपलेले असतात. आता असा आरोप करून खरं म्हटलं तर मी कुठं बदनाम होणार असेल तर त्यांना ते आनंदात राहू देत निवडणूक होईपर्यंत. नाही, पण तुम्ही कृतज्ञता केली किंवा तुमचा एक फोटो त्यांच्याकडे आहे की जो फोटो दाखवल्यानंतर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, अशा पद्धतीनुसार बोललं जाते. तो फोटो शाहू महाराजांच्या पाया पडताला आहे असं त्यांनी सांगितलं. हो. आता फोटो शाहू महाराजांना आज सुद्धा जर महाराज साहेब भेटले तर मी त्यांच्या पायाच पडेन. वडीलधाऱ्यांना मानणं, शाहू महाराजच काय डी.वाय. साहेबांचे मी सुद्धा पाया पडतो. बंटी पाटलांचे मी काय पडणं, माझ्यापेक्षा लहान आहेत ते, पण त्यांचे मी पायाच पडीन. जे ज्येष्ठ आहेत त्यांच्या पाया पडण्यात काय गैर काय? आणि ते फोटो दाखवून काय व्हायरल करून काय करणार आहेत? मला वाटतं त्यांच्या बुद्धीची क्यू करायला पाहिजे. आणि कृतज्ञतेबद्दल काय सांगाल मग? नाही, त्यांना फक्त स्वतः केलेलेच आठवतं आहे. त्यांनी आपल्या राजकीय इतिहास आपण तपासावा. मला वाटते सुरुवातीच्या काळामध्ये खरं म्हटलं तर शिवसेना, भारतीय जनता पक्ष सगळ्या पक्षाचा आधार त्यांनी घेतला होता. नंतरच्या काळामध्ये सोयीप्रमाणे ते काँग्रेसमध्ये गेले. मागच्या वेळी त्यांना असं वाटलं की आता काँग्रेसमध्ये थांबून चालणार नाही, आपल्या विरोधकाची जिरवता येणार नाही, ते माझ्यावर आले. आणि आता यावेळी काँग्रेसचे म्हणते त्यांना खरं म्हटलं तर ही निवडणूक लढवायची असती तर ती विधान परिषदेला उभारलं नसते. मागच्या दाराने याची गरज नव्हती त्यांना. मी शेवटचा प्रश्न म्हटलं होतं, पण आता हा खरा शेवटचा प्रश्न की जेव्हा तुम्ही या निवडणुकीच्या प्रचारासाठी लोकांना भेटताय त्यावेळेला मोदी सरकारच्या योजना आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान व्हावेत ही लोकांच्या मनातली भावना तुम्ही जास्ती समोर आणताय की त्याचबरोबर स्थानिक प्रश्नांना सुद्धा लोक महत्त्व देतात? काय तुम्हाला फीडबॅक काय मिळतोय? माझं काम एवढं झालेलं आहे, लोक आता म्हणतात की तुम्ही ते स्थानिक प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवलेत. कदाचित तुम्ही जाहिरातबाजी केली नसाल, तुमचा दोष आहे. पण असं जरी असलं तर ही निवडणूक स्थानिक पातळीवरची अजिबात नाही. ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणार आहे. आणि देशाचे नेते मोदी साहेब अतिशय कणखरपणानं देश पुढून येतात. आणि म्हणून या लोक अतिशय चांगल्या ताकदीनं त्यांना पाठिंबा देतात, कारण देशात अस्थिरता अजिबात कुणाला नको आहे. स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. या 75 वर्षामधल्या 60 वर्षामध्ये आपण एकच ऐकलं, भारत हा विकसनशील देश आहे.
लोकांना वाटतं हा विकसित भारत झाला पाहिजे, 144 कोटी लोक देशात राहतात, तर विकसित झाला पाहिजे. हे विकसित भारताचं स्वप्न या 10 वर्षामध्ये मोदीजींनी भारतीयांना दाखवलं आणि त्यांच्या व्हिजनमुळं भारतीय स्वातंत्र्याला ज्यावेळी 100 वर्ष होतील 2047पर्यंत, तोपर्यंत हा देश पूर्णपणाने विकसित झालेला असेल, देशात जगातली कदाचित महासत्ता असेल, अशा पद्धतीची जी पावलं मोदीसाहेब टाकतात त्याला लोक मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देतात. त्यामुळे अब की बार 400 पार ही घोषणा सत्यात येईल असा अबकी विश्वास बार वाटतो? 400 बार तर 100% होणार आहे. मोदीजी तर पंतप्रधान करायचं आहे ही भावना तर लोकांच्या मनामध्ये आहेच, पण हे करत असताना कोल्हापूरचा सुद्धा एक शिलेदार त्यात असावा ही भावना लोकांची आहे. मला वाटतं संजय मंडलिक यांनी सगळ्याच प्रश्नांना समर्पक अशी उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्यावरती होत असलेल्या आरोपांना सुद्धा त्यांनी त्यांच्या पद्धतीने उत्तर दिली आहेत. मी सुरुवातीला म्हटलं तसं की आता ही निवडणूक ही लोकसभेची निवडणूक आहे, ही केवळ महानगरपालिका ग्रामपंचायत स्तरावरची अशी निवडणूक नाही आहे. त्यामुळे स्थानिक प्रश्नांपासून ते देशाच्या भवितव्यापर्यंत किंवा देशाचं कणखर नेतृत्व कोण करू शकतो इथपर्यंतच्या प्रत्येक मुद्द्याचा विचार करूनच लोक मतदान करतील. आता घोडा मैदान लांब नाही आहे. 7 तारखेला कोल्हापूरमध्ये मतदान होणार आहे. तोपर्यंत आम्ही निवडणुकीच्या रिंगणातील सर्वच उमेदवारांना या मंचावरती आणण्याचा प्रयत्न असणार आहे. आम्ही आदरणीय छत्रपती शाहूजी महाराज यांना सुद्धा विनंती केलेली आहे. धैर्यशील माने असतील, राजू शेट्टी साहेब असतील, सरुडकर असतील, DC पाटील असतील, सर्वच उमेदवारांनी इथं यावं, त्यांची भूमिका मांडावी, त्यांच्याबद्दलचे आक्षेप त्यांनी त्याबद्दलची त्यांची भूमिका मांडावी, याविषयी मी त्यांना विनंती केलेली आहे, करणार आहे. पण आज संजय मंडलिकजी आमच्या स्टुडिओमध्ये आले आणि त्यांच्यावरती होत असलेल्या सर्व आरोपांबद्दल किंवा त्यांच्या भूमिकेबद्दल भरभरून बोलले. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. थँक्यू. जरूर आपल्याला मला बोलवलं तिथं थँक्यू. उपलब्ध करून दिलं. धन्यवाद. नमस्कार.